7th standard chapter 2nd plant structure and function. Let's recall. First question बघा, what helps us to easily identify the plant around us. म्हणजे एखादं प्लांट तुम्ही अवतीभोवती सभोवताली जे प्लांट आहे ते तुम्ही कसं इझिली आयडेंटिफाय करू शकता ना हे विचारले. सेकंड बघा, विच आर दी व्हेरियस पार्ट ऑफ दी प्लांट. म्हणजे प्लांटचे पार्ट कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय, डिफरंट कॅरेक्टर. म्हणजे एखादं प्लांट बघितलं तर कसं आयडेंटिफाय करू शकतात, त्यातलं स्टेम, रूट, लीव्ज, फ्रूट ह्याचं कॅरेक्टरिस्टिक प्रत्येकाचं बघितलं तर काय येतं, डिफरंट येतं. आणि पार्ट ऑफ दी प्लांट कुठलं येतं, सेकंडचं आन्सर आहे बघा. हे फ्लावर, लीफ, फ्रूट, स्टेम, रूट हे काय आहेत, प्लांटचे मेन पार्ट आहेत. थर्ड बघा, फर्स्ट क्वेश्चन बघा, काय क्वेश्चन नाही, ऑब्झर्वेशन ट्राय करायचं आहे ते. Keep a moistened ball of crumped paper in a conical flask. Place some soaked moth, beans or grams in the flask between the seeds in the 2 or 3 days. क्रम्प्ड पेपर म्हणजे काय, वर्तमानपत्र. काय करायचं, मॉइस्टेड त्याचा बॉल बनवायचा आहे, ओलसर बॉल ओला करून बॉल बनवायचा आहे आणि तो काय करायचा आहे, कोनिकल फ्लास्क म्हणजे काय, काचेच्या भांड्यात टाकायचा आहे, ग्लास असेल तरी चालेल. प्लेस सम सोकडं मोथ बीन्स म्हणजे मटकीचे किंवा हरभऱ्याचे दाणे भिजवलेले त्यात टाकायचे फ्लास्कमध्ये आणि त्या सीडचं 2 to 3 days निरीक्षण करायचं. 2 ते 3 दिवस त्याचं काय करायचं, निरीक्षण करायचं आणि काय ऑब्झर्व होतं ते बघायचं आहे. बघा काय ऑब्झर्व दिसेल आपल्याला. 2 to 3 days लॅटर काही वरच्या साईडनं भाग वाढलेला दिसेल, ग्रो झालेला, आणि सीडच्या इनसाइड ग्रो इन अ सीड म्हणजे दोन्ही साईडला ग्रो झालेलं दिसून येतं. काही भाग खाली आलेला दिसतो इनसाइड आणि काही भाग अबाव. जो वरच्या भागाने वाढला जातो त्याला काय म्हणलं जातं, प्ल्युम्युल, आणि जो खालच्या भागाला आहे त्याला रॅडिकल. बघा डेफिनेशन आहे, रूट द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड दी सीड्स टुवर्ड दी सॉइल इज कॉल्ड ॲज रॅडिकल. रॅडिकल म्हणजे काय, जो काही जमिनीच्या आतल्या साईडने बाजूने वाढणाऱ्या भागास काय म्हणलं जातं, रॅडिकल. अँड दी पार्ट दॅट ग्रोज अबाव दी सॉइल, जमिनीच्या वरच्या साईडने वाढणाऱ्या भागास काय म्हणलं जातं, अंकुर म्हणलं जातं. बघा इथं दिसतोय सीड दिसतोय, सीडचा जो वरचा भाग आहे तो कशाचा आहे, प्ल्युम्युलचा, आणि जो खालचा भाग आहे तो रॅडिकलचा आहे. रॅडिकल म्हणजे काय, आदिमूळ, आणि प्ल्युम्युल म्हणजे काय, अंकुर फुटलं जातं सीडला. नेक्स्ट बघा, द रूट दॅट फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू द पॉइंटेड एंड. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. रूट म्हणजे काय बघा, नेमकं कळेल, डायग्राम बघायला अजून समजेल. बघा जो काही खालचा भाग दिसतोय, बरोबर आहे का, द रूट दॅट फ्रॉम दी रॅडिकल इन टू दी ग्राउंड. ग्राउंडमध्ये जो काही रॅडिकल म्हणजे काय, आदिमूळ वाढलं जातं आणि तो काय करतं, थिक नियर दी ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टाइम टू दी टॅपर्स एंड. दिसतोय खाली एंडपर्यंत त्याला एक टॅपर एंड येतोय आणि काय करतं, धिस पार्ट ऑफ दी प्लांट ग्रोईंग बिलो. ह्याच्यामुळं काय होतं, प्लांटची काय ग्रो झालेली वाढलेली दिसून येते जमिनीच्या खाली रूटची, आणि त्याला काही उपमुळे फुटलेली सुद्धा दिसून येतात. दिस पार्ट ऑफ दी ग्रोईंग बिलो ऑफ दी सॉइल टू ऑफ सपोर्ट इज कॉल्ड ॲज रूट. ह्यालाच काय म्हणलं जातं, रूट. नेक्स्ट बघा, रूट ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट. म्हणजे बऱ्याचशा प्लांटला काय आहे, सेकंडरी रूट दिसून येतात. द ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड दी सॉइल. सॉइलमध्ये जर रूट बघितले तर काय झालं, तर लांबच लांब पसरलेले दिसतात, कुठं, जमिनीच्या खाली. रूट सपोर्ट दी प्लांट. रूट काय करतं, प्लांटला सपोर्ट करतं. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड ॲज टॅप रूट. त्यालाच टॅप रूट म्हणलं जातं. नेक्स्ट बघा, रूट बियर्स हेअर लाईक प्रोसेस नियर दी रूट टिप्स. दीज आर रूट हेअर्स. दी रूट टिप इज डेलिकेट. धिस इज दी रिजन ऑफ दी ग्रोथ ऑफ दी
रूट, ह्याच्यामुळे रूट काय होतं, ग्रोथ होती. दी कवर्ड बाय दी कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड अ रूट कॅप. दी रूट कॅप प्रोटेक्ट दी रूट टिप फॉर इंजरी. रूट कॅप काय करतं, प्रोटेक्ट करतं रूट टिपची इंजरीपासून. इथं बघा फिगरमध्ये दिसून येत आहे सेकंडरी रूट. बघा एक सरळ जे रूट आहे त्याला प्रायमरी रूट म्हणतात. ते एकच रूट आहे आणि त्या एकाच रूटला बऱ्याचशा उपमुळा फुटलेल्या असतात. त्या उपमुळांना काय म्हणलं जातं, सेकंडरी रूट किंवा लॅटरल रूट म्हणलं जातं. आणि रूट हेअर जो काही केसासारखे बारीक बारीक भाग दिसतोय प्रत्येक मुळांना दिसून येतोय, त्या रूटला काय म्हणलं जातं, रूट हेअर्स. आणि रूट कॅप काय करतो, जो शेवटचा टोकाचा भाग आहे त्याला रूट कॅप म्हणतात. आणि जो आतला भाग आहे रूट टिपचा त्याचं प्रोटेक्शन करण्याचं, इंजुरी होऊ नये म्हणून रूट कॅप काय करतं, त्याचं प्रोटेक्ट करतं त्याला. डायग्रामचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. कशाला काय नेम आहे, काय नाव दिलं हे नीट बघा. नेक्स्ट बघा, तर हे ट्राय करायचं आहे बघा. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ विथ वॉटर. म्हणजे ग्लासचा म्हणजे काचेचा जार घ्यायचा आहे भरणी आणि त्याच्यात 3/4 पाणी भरायचं आहे. प्लेस अँड वन ऑन दी माउथ ऑफ दी जार इन सच अ वे दॅट इट्स रूट्स टुवर्ड दी वॉटर. ऑब्झर्व दी ग्रोथ ऑफ दी रूट फॉर 8 days. त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. काय ठेवायचं आहे, जारच्या तोंडाशी ऑनियन ठेवायचं आहे. बघा इथं आकृतीत दिसेल, हा जो भाग मी दाखवला आहे तो भाग काय करायचा आहे, जारच्या वरच्या म्हणजे 3/4 जो पाणी घेतले त्यात फक्त हा रूट बुडेल एवढाच ठेवायचा, नाही तर पूर्ण कांदा काय होईल, खराब होऊन जाईल. हे बघा आपल्याला काही मुळं फुटलेली दिसून येतील, केसासारखे भाग दिसून येतील जारमध्ये. बघा 8 days लॅटर दिसतंय. थ्रेड लाईक और फायबरस लाईक रूट अरायझिंग फ्रॉम दी स्टेम कॉल्ड फायबरस रूट. जो काही केसासारखा जो भाग दिसतोय, डायग्रामचं नीट निरीक्षण करा, दिसेल त्याला काय म्हटलं जातं, फायबरस रूट. थ्रेड लाईक म्हणजे काय, दोऱ्यासारखा किंवा तंतूसारखा जो भाग दिसतोय त्या भागाला काय म्हणलं जातं, फायबरस रूट म्हणलं जातं. नंतर बघा, thus there are 2 main types of root. रूटचे किती टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत. फर्स्ट बघा टॅप रूट अँड सेकंड इज फायबरस रूट. जो फायबरस रूट आहे त्याला काय म्हणलं जातं, मोनोकॉटिलेडॉन प्लांट्स. आणि जे टॅप रूट आहे त्याला काय म्हणलं जातं, डायकॉटिलेडॉन प्लांट्स म्हणलं जातं. डायकॉटिलेडॉन प्लांट्स हॅव टॅप रूट व्हाईल मोनोकॉटिलेडॉन प्लांट्स हॅव फायबरस रूट. डाय म्हणजे 2. बघा इथं दिसतंय टॅप रूट आणि फायबरस रूट. डायग्रामचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. काय दिसतंय, रूटचं फक्त रूटमध्ये काय दिसून येतं तुम्हाला, कसे रूट्स आहेत, त्याची ग्रोथ कशी झालेली आहे. टॅप रूट बघा एक सरळ भाग दिसतोय. परत फायबरस रूट म्हणजे बऱ्याचशा वेगवेगळ्या मुळ्या फुटले त्या, पण इथं फायबरस रूट आहे, टॅप रूट आहे. बघा ऑब्झर्वेशन करा. थर्ड बघा, ट्राय इट. sow the seeds of plants like mustard, sorghum, maize, pea, coriander etc. in the earthen pot. एक माती भरलेला पॉट घ्यायचा आहे, त्याच्यात ह्या सीड्स काय करायच्या, टाकायच्या आहेत. कल्टिवेट दी प्लांट फॉर 8 days. हे कल्टिवेट करायचं किती डेज, 8 days. वन्स ऑफ दी प्लांट ग्रो 50 to 20
सेंटीमीटर हाईट म्हणजे प्लांटची 15 ते 20 मीटर हाईट दिसेल. अपरूट दॅम केअरफुली व्हाईल दी सॉइल इज मॉइस्ट अँड दॅम जेंटली इन लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर. ते केअरफुली काय करायचे, अप्रूट काढायचे, म्हणजे व्यवस्थित ते झाडासकट म्हणजे जे काही रोप आहे ते काढायचं आणि कोनिकल फ्लास्कमध्ये काय करायचं, वॉटरच्या साह्यानं धुवून काढायचं. दी सॉइल गेट वॉशड आणि हार्म टू दी रूट, म्हणजे सॉईलला कुठलंही हार्म होणार नाही या साह्यानं रूट वॉश करायचं. ऑब्झर्व दी रूट केअरफुली टू सी विच प्लांट हॅव टॅप रूट अँड विच वन्स हॅव फायबरस रूट, म्हणजे त्यातलं ऑब्झर्वेशन करायचं सीडचं. कुठल्या मस्टर्ड, सोरगम, माईज, पी, कोरिएंडर हे टॅप रूट आहेत की फायबरस रूट, हे काय करायचं आपल्याला ह्याच्यावरनं निरीक्षण ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं आहे. बघा काय दिसेल आपल्याला, मस्टर्ड कुठल्या टॅप रूट आहे का फायबरस रूट आहे. पण 8 दिवस निरीक्षण करायचं आहे. बघा मुळा काढायचे, त्या मुळांचं काय रूटचं निरीक्षण करायचं की ती टॅप रूट आहेत की फायबरस रूट, त्याची ग्रोथ झाली दिसेल. हे रूट बघा मस्टर्ड आहे, मस्टर्ड प्लांटचं आहे, तर हे कशात येईल, वनच रूट दिसतंय आणि त्याला सेकंडरी रूट फुटलेत म्हटल्यावर काय येणार, टॅप रूट. नेक्स्ट बघा माईज का सोरगम आहे, सोरगमला सुद्धा काय दिसतात, त्याचे सेपरेटच मुळ्या फुटलेत म्हटल्यावर काय येईल, फायबरस रूट येईल. तंतूसारखा भाग दिसतोय केसासारखा, याला एक मुळी आहे त्याला उपमुळे फुटलेल्या नाहीत म्हटल्यावर काय येईल. परत माईजला सुद्धा सोरगम सारखंच आहे, ज्वारी सारखंच, ह्याला सुद्धा ह्याच्या सेपरेट मुळ्या आहेत म्हणून कशात येईल, फायबरस रूट. थर्ड पीजला सुद्धा एकच मुळ्या आहे त्याला उपमुळ्या फुटलेल्या आहेत म्हटल्यावर टॅप रूट येईल. नेक्स्ट कोरिएंडर बघा एकच मुळे आहे आणि त्याला उपमुळ्या सेकंडरी रूट दिसतात म्हटल्यावर हे कशात येईल, तर हे टॅप रूटमध्ये येईल. एकच मुळे आणि साईडला सेकंडरी रूट फुटलेले असतील तर त्याला टॅप रूट म्हणतात. नंतर बघा प्लांट्स लाईक माईज, शुगर केन, सोरगम हॅव 2 टाईप्स ऑफ रूट. ह्याला 2 टाईपमध्ये रूट दिसून येतं, तुम्ही निरीक्षण केलं असेल. शुगर केन म्हणजे काय, ऊसाचं झाड सर्रास आपण पाहिलेलं आहे की ऊसाचे पूर्ण जो काय स्टेमचा भाग आहे त्याच्यावर सुद्धा सेकंडरी म्हणजे सेकंड रूट दिसून येतात. आणि सम रूट अंडरग्रो whereas some grows from the stem just above the soil. These latter are called adventitious रूट. त्याला काय म्हणलं जातं, आगंतुक मुळे. बघा इथं दिसतंय हे कशाचं आहे, माईजचं आहे, सोरगमचं आहे हे जो स्टॉक सुद्धा निरीक्षण केलं वरच्या साईडनंही रूट फुटलेल्या दिसले असतं त्यालाच काय म्हणलं जातं, ॲडव्हेंटिशियस मूळ. परत माईजचं स्टॉक बघा त्याचंही सेम तसंच आहे, जसं सोरगमचं पाहिलं तसं. आणि तसंच सेम जर तुम्ही शुगर केनचं पाहिलं तरी त्याच्यावर तरी बऱ्याचशी आपल्याला आगंतुकमुळे त्याला म्हणतात ॲडव्हेंटिशियस रूट. ह्याला काय म्हणलं जातं, ॲडव्हेंटिशियस रूट म्हणलं जातं. नंतर बघा बिसाइड दी नॉर्मल फंक्शन लाईक ऑब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँकरिंग टू रूट शो सम मॉडिफिकेशन टू परफॉर्म दिस ॲडिशनल फंक्शन. म्हणजे काय, सॉईलचं मेन कार्य काय आहे, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर म्हणजे मातीतलं काय करायचं, वॉटर ॲब्सॉर्ब करायचं, आवश्यक असणारी खनिज पाणी. आणि अँकरिंग म्हणजे काय, मुळांना घट्ट पकडणं, हे काय आहे नॉर्मल फंक्शन आहे. कशाचं, तर रूटचं. रूट शो सम मॉडिफिकेशन टू परफॉर्म दिस ॲडिशनल फंक्शन म्हणजे काय, रूपांतरित मुळे, त्याच्यामुळे रूपांतर होतं त्या मुळांचं. सम एक्झाम्पल ऑफ सच मॉडिफाईड रूट. बघा प्रत्येक जर रूट निरीक्षण केलं तर मॉडिफाईड बघा कशात दिसून येतं, एरियल रूट, स्टील रूट, रनर रूट, ब्रीदिंग रूट, ETC. स्टिल्ट रूट बघा, एरियल रूट म्हणजे हवाई मुळं, बनियनचं ट्री बघू शकतो आपण. स्टिल्ट रूट बघा, ह्याला रूट कुठून आलेले आहेत, एरियल रूट. जर तुम्ही लीफ करी जरी बघितलं
तर त्याला दुसरीकडे मुळे फुटलेले असतात. ब्रीदिंग रूट म्हणजे काय, हवाई श्वसनमुळे जे श्वास घेऊन त्यांचे शोषण होतं. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार, पुट अ प्लांट इन इट सच अ वे दॅट इट्स रूट आर डिप्ड इन दी वॉटर, मार्क दी वॉटर लेवल ऑन दी जार अँड ॲड 5 ml ऑफ ऑइल इन दी वॉटर, रेकॉर्ड दी वॉटर लेवल ऑन दी नेक्स्ट डे. एका जारमध्ये काय करायचं, ग्लास जार घ्यायचा आहे, त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि त्यात रूट डिप्ड करायचं. काय दिसेल तर जे ऑइल आहे ते वरतीच राहील आणि जे वॉटर आहे ते काय करतं, वॉटरचं बघ वरती राहील आणि वॉटर अब्सॉर्प्शन केलेलं दिसून येईल. थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय, सी यू.